मान्सूनचा 1.5 महिना संपत आला, पण लातूरमध्ये अजूनही म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. शेतं कोरडी पडली आहेत, धरणंही अर्धीच भरलेली आहेत. त्यामुळे नागरिकांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ 15% पाणीसाठा शिल्लक असून पुन्हा एकदा 2016च्या भीषण पाणी टंचाईच्या आठवणी ताज्या होऊ लागल्या आहेत. नेमकी काय सध्याची परिस्थिती पाहूयात या विशेष रिपोर्टमधून. पावसाळा सुरू होऊन जवळपास 1.5 महिना झाला, पण लातूर जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. याचा फटका थेट खरीप पिकांच्या पेरणीवर झालाय. आतापर्यंत केवळ 40% क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील 8 मध्यम आणि 135 लघु प्रकल्पांमध्ये मिळून केवळ 15.32% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्येही चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. लातूर जिल्ह्यात 2 मोठे प्रकल्प, मांजरा प्रकल्प आणि निम्न तेरणा प्रकल्प आणि 8 मध्यम प्रकल्प आणि 135 लघु प्रकल्प आहेत. 2 मोठे प्रकल्पामध्ये मांजरा प्रकल्पामध्ये 16.51% पाणी आहे आणि निम्न तेरणा प्रकल्पामध्ये 29.36% पाणी आहे. सद्यस्थितीत सर्व पाणी साठा पिण्यासाठी राखीव करण्यात आलेला आहे. तशा सूचना सर्वांना दिलेल्या आहेत उपविभागांना, त्याप्रमाणे कार्यवाही चालू आहे. लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बीड जिल्ह्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्पात सध्या 16.51% पाणीसाठा उपलब्ध आहे. जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार हा साठा डिसेंबरपर्यंत शहराची तहान भागवण्यासाठी पुरेसा आहे. मात्र पावसाची अनिश्चितता लक्षात घेऊन प्रशासनानं प्रकल्पातील पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. लातूर शहराला मांजरातून पाणी पुरवठा होतो. सध्या मांजरा धरणात 76.34 दलगमी पाणी आहे आणि लातूर शहराची वार्षिक मागणीच आहे 20 दलगमी. त्यामुळे लातूर शहराला काळजी करण्याचं कारण नाही. आम्ही तसं 31/8 पर्यंत सर्व मध्यम लघुचं नियोजन केलेलं आहे. त्याप्रमाणे पाणीसाठा राखीव करण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे बाकी सिंचन उपसा वगैरे बंद करणार. पावसानं दडी मारल्यानं लातूरकरांच्या मनात 2016 मधील भीषण पाणी टंचाईच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्यात. त्यावेळी सांगलीतल्या मिरजमधून वॉटर एक्सप्रेसनं लातूरला पाणी पोहोचवण्यात आलं होतं आणि देशभरात त्याची चर्चा झाली होती. पण सध्या मांजरा प्रकल्पात पुढील 6 महिने पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असल्यानं पिण्याच्या पाण्याची तातडीची चिंता नसली तरी भविष्यातील दमदार पावसाची नितांत गरज आहे. त्यामुळे लातूरकरांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत, कारण पाऊस कधी बरसणार याचीच सर्वांना प्रतीक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.